खर्चले असतं. जर आई तुमच्या आयुष्यातील योग्य दिशा देणारं गाडीचं स्टेअरिंग असताना, तर अचानक आलेल्या संकटांना सावरायला बाबा हा सर्जंट ब्रेक पर्याय असतो. बाबा हा सर्जंट ब्रेक पर्याय असतो. मित्रांनो, आपण बाबांना घाबरतो का, तर ते आपल्याला मार देतात. पण त्यांच्या मारण्याच्या मागे हा उद्देश असतो की आपली मुलं नेहमी सत्याच्या मार्गाला चालायला हवी. आपण सर्व गोष्टी आईला सांगतो, मात्र वडिलांना का सांगत नाही? का, तर आपण त्यांना घाबरतो. पण जर का आपले वडील कामावर जात असतील आणि त्यांचा शर्ट फाटलेला असला तर ते शिवताही नाही. का, तर त्याच्यासाठी पैसे लागतात. पण आपण कुठेतरी चाललो असलो आणि आपला शर्ट फाटलेला असला तर ते लगेच म्हणतात, बेटा हे घे पैसे, जा शर्ट शिवून आण. याच प्रसंगावरून लक्षात घ्या आपल्या वडिलांचे प्रेम, आपुलकी. जर घरामध्ये एक वेळचं अन्न खायला नसेल तरी चालेल, जर घरामध्ये एक वेळचं अन्न खायला नसेल तरी चालेल, पण घरामध्ये देवासारखे आई वडील मात्र हवेतच, आई वडील मात्र हवेतच. असं कुठेतरी ऐकलं आहे, असं कुठेतरी ऐकलं आहे, आई हे घराचं मांगल्य असतं, तर वडील हे घराचं अस्तित्व असतं. जर आपल्याला घरामध्ये काही लागलं किंवा टोचलं तर आपण लगेच म्हणतो, आई ग. पण त्याच वेळेला आपण रस्त्यावरून चाललो असलो आणि आपल्याला साप आडवा आला तर आपण लगेच म्हणतो, बापरे. छोट्या छोट्या संकटांना नेहमी आई आठवते, छोट्या छोट्या संकटांना नेहमी आई आठवते, पण मोठ्या मोठ्या संकटांना नेहमी बाबाच आठवतात, नेहमी बाबाच आठवतात. जर आई तुमच्या आयुष्यातील पुण्याई आहे, तर वडील हे कंबरकसून कमवलेली कमाई आहे. जर आई तुमच्या आयुष्यातील साष्टांग भगवंत परमात्मा आहे, तर वडील त्याच परमेश्वरापर्यंत पोहोचवणारा बाप हाच एक संत आहे, बाप हाच एक संत आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे, आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे हवे, म्हणून बाप दुकानदाराच्या पाया पडतो, भांडीवाल्याच्या पाया पडतो, सोनाऱ्याच्या पाया पडतो. असं करून करून तो 25 दिवसात 25 लाख जमा करतो, 25 लाख जमा करतो, 25 लाख जमा करतो. जर मित्रांनो, आई ही तुम्हालाही आहे आणि